एक महत्त्वाची बातमी समोर येते। माजी आमदार निलय नाईक यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। या व्हिडिओत मुलीला मतदान करण्यासाठी घातलेली साथ पाहायला मिळते। मात्र तो व्हायरल व्हिडिओ एडिट केला गेलाय। व्हिडिओवर माजी आमदार निलय नाईक यांनी हे स्पष्टीकरण दिले। मोहिनी नाईक या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। या संदर्भात माजी आमदार निलय नाईक यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना मतदान करा असा व्हिडिओ जो आहे तो भाजपा जे माजी आमदार आहेत निलय नाईक यांच्या जो आहे ऑडिओ क्लिपचा व्हिडिओ जो हा व्हायरल झालेला आहे ते आपल्यासोबत आहे। एकीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तुमच्यावर आरोप होत आहे, तुम्ही भाजपाऐवजी राष्ट्रवादी यांना मतदान करा असा त्या क्लिपमध्ये म्हणलं गेलं आहे। काय सत्य परिस्थिती आहे भाऊ आणि काय सांगणार? नाही, अजिबात नाही। मी कधीही असं सांगितलं नाही की कुठल्या दुसऱ्या पक्षाला मतदान करा। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेलो। इंद्रनील नाईक साहेब आणि त्यांच्या पत्नी माझ्याकडे आल्या। इंद्रनील नाईकच्या पत्नीने माझा आशीर्वाद घेतला। आमच्या संस्कृतीप्रमाणे मी तिला आशीर्वाद दिलं आणि त्या ठिकाणी मी वेगळंच बोललो। माझी क्लिप एडिट केली आणि एडिट करून विचित्र प्रकारे आणि वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी प्रसार करण्यात आलेला आहे। आम्ही निखिल चिदरवार यांनाच निवडून आणू। माझ्याबद्दलची जी क्लिप चुकीने त्या ठिकाणी एडिट केलेली आहे हे मी दाव्याने सांगू शकतो। अशा पद्धतीने बदनाम करण्याचं षडयंत्र माझ्या विरुद्ध करतायत, कारण आमची ताकद वाढलेली आहे पुसदमध्ये। पुसदची जनता आम्हाला प्रचंड साथ देत आहे। हे बघितल्यानंतर काहीतरी विचित्र आणि खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी होत आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता आरोप प्रत्यारोप दूर होतील का असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, पुसद, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।